लग्न आहे सई, मुंज नाही. आपले लांबचे जवळचे सगळे नातेवाईक असायला हवेत. तू तशी लिस्ट बनव आणि मला मेल कर. हो, पत्रिकेतला मजकूर व्हायचा अजून तयार. नाही ना, अगं साखरपुडा मुंबईतच करायचं ठरलंय. काय करणार बाबा, नवऱ्या मुलाची इच्छा महत्वाची आणि त्याच्या होणाऱ्या बायकोची. हो, मावशीला सांग नवरा मुलगा मी आहे, सो माझी इच्छा महत्वाची असतेच ना. हो अगं, अमेरिकेतल्या काकूचाही फोन आला होता. तिथे असूनही पुढे पुढे करायची सवय काही कमी झाली नाहीये तिची. आई किती गॉसिप करतेस, जरा थांब. गप्प बसते. अगं समोर असताना तर पुढे पुढे करतातच, पण ऑनलाईन असताना सुद्धा मला सांगा, मी सगळं करते, मी मागवते. पण आता मी कुणासाठीच थांबणार नाहीये. मुलगा माझा आहे, मग ही का पुढे पुढे. तू एक काम कर, तू तुझ्या प्रोजेक्ट मधनं कधी मोकळी होतीयस ते मला सांग आणि मग भेट. आपण मग लग्नाची तयारी सुरू करू. हा, चल ठेवते. मला ना अशी अवलंबून असणारी माणसं मुळीच आवडत नाहीत. मानसी नाही का, आता तिचं काय? सगळं ठरवत असताना सुद्धा तिने विक्रांतचं मत घेतलं. बहिणीच्या मुलीचं नाव पहिलं कोणाला सांगितलं तर ते विक्रांतला. आई जरा शांत होशील का प्लीज. मानसी विक्रांतची फक्त मेहुणी नाहीये, ते उत्तम मित्र आहेत. तर एखादे निर्णय घेताना तिला जर त्याचं मत महत्वाचं वाटत असेल तर चूक काय? मत विचारात घेणं आणि अवलंबून असणं यात फरक आहे सलील. आणि आता ती जसं वागते ना, यावरून सरळ सरळ दिसतंय की ती विक्रांतवर अवलंबून आहे. आणखी कुठल्या कुठल्या गोष्टीवरती त्याच्यावर अवलंबून आहे देव जाणे. तुला सांगते सलील, लग्नानंतर मानसीला मुंबईत बिलकुल ठेवायचं नाही. ताबडतोब बँगलोरला शिफ्ट हो. अरे वैभव, पत्ता काय तुझ्या माणसांचा? काय काय तूच मला होतास ना सकाळी 8 वाजता माझी मुलं येतील म्हणून. माझी म्हणजे तुझी रे, माझा मुलगा डॉक्टर आहे, तो काय करेल? काही इथे सुरू झालेलं नाही, रोषणा नाही, काय नाही काय नाही. असं कसं चालेल? नाही नाही काय साहेब, नाही काय साहेब. हे बघ 11:30 वाजेपर्यंत जेवढं होईल ना तेवढं डेकोरेशन, ताबडतोब पाठवता ना, तेवढ्याच पैसे मिळतील. नाही तर पण रडत बसशील पुन्हा, साहेब पैसे कम. पाठव ना काम. मग आवड कोणाला? मला 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 मला. हा कळलं कळलं, कलकल नको बाबा. ए आई, ए आई. मोन बरं झालं भेटलंस. अरे त्या बोर्डाचं काय झालं? मोनिकाला हवाच आहे तो बोर्ड. तू अजून आला नाहीये? मी काल संध्याकाळीच पाठवायला सांगितलं होतं. मोन अशी राहून जातात रे काम. बरं बरं कंटेंट करू नकोस, बघतो मी काय ते. बघतो ना, आत्ता फोन कर. करतोय ना. हो करतो. अरे मला सांगा, हे सगळं सरळ लागलंय ना व्यवस्थित? हा, थोडस खालती घ्या. खालती घेऊ? नाही हो, वर घ्या आजोबा. बर. नाही खाली घ्या. नाही हो, वर घ्या हो. नाही खाली घ्या. अहो वर घ्या, वर घ्या. काय रे? अरे मला काही कळत नाही, तुम्ही माझी चेष्टा करताय ते. अरे नानू, कधी नव्हे ते काम केलं ना की असा त्रागा होतो. त्या पोरांकडून कशाला राग काढतोय? हसत बसू नकोस, तो गुंता सोडव आधी. सोडतो तू घेते, वर घे खाली घे. काय मस्त बनवलाय ना बोर्ड. आवडलं ना? हो. अरे वा, तयार झाली का बाळाचे बाबा? मी चहा आणते. विक्रांत, तू बोर्ड बघ ना, किती मस्त बनवलाय. गीता काकी, हे कशासाठी आहे? आपल्या घरात असं आधी कधीच केलं नव्हतं आपण. हो ईशाचे बाबा, काय केलेलं नसतं ना. तुम्हाला काही माहिती नाहीये, अथर्वचं बारसं मामाच्या घरी झालं होतं. बाबा चहा. आई, हे बाबा बाबा काय?
आता अशी हाक ऐकण्याची तुम्हाला सवय व्हायला हवी ना, म्हणून सगळे बाबा म्हणतात, बरोबर? अरे हिनीच तर सांगितलं होतं तुला बाबा म्हणून हाक मारायला. विक्रांत सांग ना, कसा आहे तो बोर्ड? आवडला? आता लग्नानंतर हा आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे, म्हणून ही सगळी तयारी. बाबा सो विक्रांत दळवी, बाळाचे बाबा. निर्लज्जपणाला सुद्धा मर्यादा असते. असेल. हे बघ विक्रांत, माझ्या मनात काही असो नसो, पण हे सगळं मी लोकांच्या मनात तुझ्याबद्दल आदर निर्माण व्हावा म्हणूनच करते ना. मोनिका, सॉरी, पण आता तू बाबा कमी आणि चिडका बिब्बा जास्त वाटतोयस. because I have a reason to be angry. Understood? Yeah, I know you have a reason to be angry. पण आता तू हे सगळं लोकांसमोर बोलू शकत नाही, बरोबर ना? योग्य वेळ आली की मी बोलेनच. असं म्हणता म्हणता आपल्या मुलीच्या बारशाचा दिवस उगवला रे. आपल्या? ऑफकोर्स, ईशा विक्रांत दळवी. ईशा विक्रांत दळवीचं बारसं. यू आर इम्पॉसिबल. लग्नाच्या वेळेला काय बोलला होतास तू विक्रांत? या सगळ्याची जबाबदारी मी घेईन. मग काय त्रास आहे आता? आणि आजच का? कारण मी बाळाची जबाबदारी पत्करली, तुझी नाही. त्याचा त्रास होतो. अच्छा, म्हणजे मला आता तू घराबाहेर काढणार. पण अनफॉर्च्युनेटली ते शक्य नाहीये विक्रांत. गैरसमज आहे तुझा. गैरसमज नाहीये रे. काय ना विक्रांत, बाळाबरोबर आता माझं सुद्धा या घरातलं स्थान पक्क झालंय. बघूया कधी कधी बघूया. आज जर तू सगळं खरं सगळ्यांसमोर सांगितलंस ना, तर घरातले मला नाही तुला घराबाहेर काढतील. तुला. आत्या, तुम्ही चार्ट बद्दल सांगत होता. हो हो, कुठे आलो होतो आपण? मिसेस जगतापांपर्यंत. त्या परवाच घरी गेल्या. मानसी, या मिसेस जगतापांसारख्या म्हणजे आपलं बाळ आनंदाने घरी घेऊन जाणाऱ्या हजारो आया मी पाहिले असणारच. आणि आपल्या घरात काय चाललंय? डिवोर्सची केस चालू असताना देखील विक्रांतच्या इच्छेविरुद्ध मोनिका घरात शिरली आणि स्वतःचं आणि आपल्या मुलीचं बारशाच्या निमित्ताने कौतुक करवून घेते. नाही ताई, चुकीचंच वागली आणि
अजूनही वागतीये. बरं ती कुणाचंच ऐकत नाहीये, काय करणार? काही नाही, खरं तर विक्रांतच चुकलंय सगळं. त्याच्या चांगुलपणाला चूक कसं म्हणता तुम्ही? चांगुलपणाचा अतिरेक म्हणजे दुसरं काय? तर मोनिकाच्या जागी दुसरी एखादी व्यक्ती असती ना, तर त्याचा चांगुलपणा बघून निदान कृतज्ञतापूर्वक तरी वागली असती. पण हिचं तेही नाही. पण इथे सगळाच प्रकार उलटा आहे. इथे गुन्हेगारच उलटी अरेरावी करतोय. नाही, बारशानंतर केसचं काम परत सुरू होईल आणि ताईला तिच्या चुकांची शिक्षा नक्कीच मिळेल. तिला बाळासकट घर सोडावं लागेल. मला नाही वाटत असं. मानसी, अगं 57 वर्षानंतर त्या घरात मुलगी आलेली आहे. ती अशी सुखासुखी सोडणार नाहीत. ती विक्रांतची मुलगी नाही हे कळल्यानंतरही? पण हा पुन्हा काही बोलणारच नाही. विक्रांत वेळोवेळी मोनिकाला फक्त वाचवतच आले. आताही पुन्हा तेच घडणार. पुन्हा काय घडणार आहे? काय घडणार आहे पुन्हा? काही नाही. आज बारसं झाल्यानंतर देखील मोनिकाच्या बाबतीत तू मवाळपणेच वागणार आहेस. कोण म्हणाल? मला वाटतं. छान, म्हणजे तुलाही असं वाटतंय आणि मोनिकाची तर खात्रीच. खात्री? ती म्हणाली मला की मी जर तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर घरचे मलाच घराबाहेर काढते. पाहिलंच मानसी, मी म्हटलं नव्हतं तुला? नाही नाही, तसं होता कामा नये. पण ते ह्याला कळायला हवं ना. पण हा, जाऊ दे, मी काही बोलतच नाही आणि मी निघते. बारशाला मला वेळेतच पोहोचायला हवं, नाही तर आईची बोलणी खावी लागतील. तुम्ही दोघंही या, बाळाची मावशी आणि बाळाचे बाबा. हे काय, तू पण निघालीस? हो, मला घरी जावं लागेल. मला तयार होऊन आजी आजोबांना घेऊन सलील आणि त्याची आई पोहोचण्याच्या आत पोहोचावं लागेल. अच्छा, म्हणजे त्यांनाही बोलावलंय? हो, तुला माहित नव्हतं? नाही, म्हणजे नव्हतं. थोडक्यात बारसं दणक्यात करणार आहेत. तू असं एकदम परक्यासारखं का बोलतोस? बरं, हे बघ, तुलाही सगळ्यांच्या आधी तिथे पोचायचंय, माहितीये ना तुला? मी तिथे येऊन काय करणार आहे? काय म्हणजे? म्हणजे तू ठरवलेलं आणि सगळ्यांना आवडलेलं असं नाव मोनिका ठेवणार आहे, तर मी तिथे येऊन काय करू? हे बघ, ते आता काही नाही. मी घरी जाऊन तिथे पोहोचण्याच्या आत तू तिकडे पोचायला हवा. ओके विक्रांत? मी काय म्हटलं? हो, तू हो पुढे. हो हो, चालेल चालेल. बरोबर से पॅक केलं ना? सर, कॉन्ट्रीब्युशन पुरलं ना? हो रे, वरचे मी टाकले. चला लवकर निघूया, वेळ पोचायचं असेल ना तर आपल्याला आत्ता निघायला हवं. मी कॅब बुक करतो. कशाला? सरांच्या गाडीतून जाऊ. सर,
सर केव्हाच निघून गेलेत, ते केबिन मध्ये नाहीयेत. मग जाऊ दे, आपण आता निघूया लगेच. हो निघायला लागेल. माय गॉड, ही प्रेग्नंट आहे? लग्नाच्या 1 दिवस आधी तू मला सांगितलं होतंस की तुझे प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आलेत म्हणून. हे तेच मुलं आहे ना मोनिका? हो. कसं मॅनेज झालं? गंडवलं विक्रांतला, सगळ्यांना. तुझ्या आडमुठेपणामुळे रोज मला खोटं बोलावं लागणार आहे. आणि तुझी ही जी फालतू तत्व आहेत ना, त्याच्यामुळे उद्या जेव्हा माझं पोट दिसायला लागेल ना विक्रांत, तेव्हा दोन्ही घरांची बदनामी फक्त तुझ्यामुळे होणार आहे. ईशा विक्रांत दळवी, छान नाव. आर्यन अथर्व हळू. हे घ्या. अगं आहे. ओ ठीक. तू घातलाच नाहीयेस? हो, मी नाहीच घातला. बाळाचं नाव काय ठरवलंय तो? कळेल कळेल, काय घाई आहे? नाही, तसं नाही. ज्याने कोणी नाव सुचवलंय ना त्याला काहीतरी बक्षीस मिळणार आहे असं सलील म्हणत होता. हो का? अहो, ही दळवींकडची माणसं फार हौशी आहेत. आमची मोनू की नाही अगदी भाग्यवान आहे. आणि मानसीही. म्हणजे? कळेल कळेल, काय एवढी घाई आहे? मधू, अरे बाळाला 6:30 वाजता पाळण्यात घालायचं ठरलं होतं ना, तर वाजले किती? म्हणजे नानू 6:30चा मुहूर्त होता का? प्रश्न तो नाहीये. आपण लोकांना एक वेळ दिलेली होती, ती पाळायची कशी हाय. पण या संदर्भात कुणी तुझ्याकडे तक्रार केली आहे का? प्रश्न तो नाहीये. आपण किती गलथान आहोत हाय. अरे मग तूच पुढाकार घ्यायचा आणि सगळं चोख वेळेत पार पाडायचं ना. मी म्हटलं तसं, पण कोणी ऐकायला तयार नाही. नाही, हे तसं चुकलंच. मग आता याला जबाबदार कोण? प्रश्न तो नाहीये. तुझ्यावर जबाबदारी का टाकली नाही हा प्रश्न आहे. वहिनी, मी काय म्हणते, बाळाला आणूया का? हो, म्हणजे वेळ झाली का? अहो, वेळ झाली का? हे वेळ टळून जाईल आता. अगं बाई, हो म्हणजे आपल्याला उशीर झालाय की काय? वहिनी, काही उशीर वगैरे झालेला नाहीये, तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी आहे ना. अगं बाई, तू आहेस म्हणून तर मला कसली काळजी नाहीये. बरं, मी मोनिका आणि बाळाला घेऊन येते मग. आणि विक्रांत? विक्रांत कुठे? अहो, त्याचा पत्ताच नाही अजून. अगं बाई, म्हणजे विक्रांत अजून आलाच नाही? नाही म्हणजे हे सगळं कसं होईल? वहिनी, मी आहे ना, कशाला टेन्शन घेताय? थांबा. बरं, ऐका ऐका प्लीज, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. आता थोड्याच वेळात आपण बाळाचं नाव ठेवणार आहोत. पण कसं आहे, बाळाचे बाबा अजून आलेले नाहीयेत. ते येतील थोड्या वेळात. ते आले की आपण लगेच समारंभाला सुरुवात करूया. चालेल? विक्रांत फोन उचलत नाही, नुसतीच रिंग वाजते. क्लिनिक मध्ये लावून बघ ना मग. नाही, तोही फोन उचलत नाही कोणी. पण क्लिनिक मधला सगळा स्टाफ इथे यायला निघालाय, तिथे कोणीच नसेल. अगं बाई, आता विक्रांत गेला कुठे? मी आलेच. तू जरा शांत राहा, मी बघतो काय ते. चल बघू. आलो. तू विक्रांतला शोधायला निघालीस? हो. मी येतो ना तुझ्यासोबत. नाही, नको.
तू थांब, मी आले. अगं पण मी